आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट तूर डाळ तडका। हॉटेलसारखी चव आता घरच्या घरी। तूर डाळ, लसूण, टोमॅटो आणि खास मसाल्यांच्या तडक्यासाठी बनलेली ही स्वादिष्ट डाळ तडका प्रत्येकाला आवडेल। गरम भात किंवा जिरा राईस पोळीबरोबर खायला एकदम परफेक्ट। सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी बघा डाळ तडका बनवणार आहे। त्यासाठी बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। एक 10-12 होईल एवढी मी डाळ शिजवून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही मूग डाळ पण वापरू शकता, मसूर डाळ पण वापरू शकता। मी तुरीची डाळ फक्त शिजवून घेतलेली आहे बघा। त्यासाठी मी छोटे छोटे आकाराचे 3 टोमॅटो घातलेले आहेत। शिजवतानाच घालायचे टोमॅटो आपण, कारण बिन शिजवता घातले तर हाय असेच राहतात टोमॅटो। शिजवल्यानंतर ह्याला टेस्ट छान येते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे काय बघा, एक मोठ्या आकाराचा लसूण गड्डा घेतलेला आहे मी सोलून। थोडंसं जिरं घेतलेलं आहे, थोडंसं मोहरी घेतलेलं आहे, 2 पिकलेल्या वाळल्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा। आपल्याला चवीनुसार कोथिंबीर पण वापरायची आहे यामध्ये। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी गॅस चालू करत आहे बघा। मी फोडणीसाठी तेल वापरले बघा। मी बघा लसूण बारीक करून घेतला टाकलेला आहे बघा। आपल्याला जिरं मोहरी घालायची एकदमच। एक 5 ते 6 पाणी करू शकता। घेतलेलं लसूण, थोडीशी हळद पूड, हे पिकलेल्या मिरच्या, तुमच्या चवीनुसार तुम्ही चटणी वापरा। एक फुल 2 चमचे चटणी वापरले बघा। बघा डाळाचं मॅश करून घ्यायचे व्यवस्थित। यामध्ये मूग डाळ, थोडीशी मसूर डाळ वापरायची, म्हणजे डाळ तडका एकदम टेस्टी लागतो। मी फक्त तूर डाळच वापरलेली आहे बघा। अशा प्रकारे मी डाळ घोटून घेतलेली आहे बघा। एकजीव झालेली आहे डाळ व्यवस्थित आपली। तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत डाळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरा। आता चवीनुसार मीठ वापरायचं बघा आपल्याला। वरून थोडीशी कोथिंबीर पण घालायची। मी चवीनुसार मीठ वापरले बघा। मी कोथिंबीर घेतली बघा। मी बारीक कापून घ्यायला लागले, कट करून वरून टाकायला आपल्याला। तुम्ही लसणासंगट चेचून पण टाकू शकता। याचा लसणासंगट चेचल्यानंतर वास छान येतो त्याचा। मी कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, त्यामुळे मी डायरेक्ट कट करायला घेतलेले। अशा प्रकारे मी एकदम बारीक करून घेतले कोथिंबीर बघा। मी कोथिंबीर टाकून घेतली वरून। थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे बघा यामध्ये। कोणत्याही डाळीच्या भाजीला हिंग वापरायचं, त्यामुळे डाळ टेस्ट लागते एकदम। साठी असं गुळ वापरणार आहे बघा। गुळ ऑप्शनलसाठी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, कारण गुळामुळे डाळीच्या आमटीला टेस्ट छान येते। एक 5 मिनिटं मी डाळीची आमटी उकळू दिलेली आहे बघा। ही पांढऱ्या भातासंगट एकदम टेस्ट भारी लागते आमटीची बघा। अशा प्रकारे आपल्या डाळीची आमटी शिजवून तयार झालेली आहे। तुम्ही हे ट्राय करून नक्की सांगा डाळ तडका कसा तयार झालेला आहे ते। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।